खलील शेख मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट. रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल. पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात आता माजी आमदार आणि शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आणि या प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार आहे. पोलिसांनी खलील शेख आत्महत्या प्रकरणात धंगेकर पतीपत्नीसह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात अटकेची शक्यता बोलून दाखवली. त्यामुळे सध्या रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा धंगेकर हे दोघेही नॉट रिचेबल झालेले आहेत. रवींद्र धंगेकर आणि प्रतिभा धंगेकर हे सध्या अज्ञात स्थळी असून या दोघांनी अटकपूर्व जामीन अर्ज मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. धंगेकर दाम्पत्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. मात्र त्यापूर्वी पोलिसांनी अटक करू नये म्हणून सध्या रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी अज्ञातस्थळी गेले आहेत. दुसरीकडे धंगेकरांच्या शोधासाठी पुणे पोलिसांची पथके रवाना करण्यात आलेली आहेत. बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी व्हिडिओ तयार करून गळफास घेत आत्महत्या केली. त्यामध्ये त्यांनी रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे यांच्या पत्नी वर्षा शेडगे यांच्यासह अनेकांना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरले होते. त्यानंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात माजी आमदार धंगेकरांसह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.